नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणात थेट बातमीत आहे मातोश्रीवरून. मातोश्रीवर भाजपच्या या बड्या नेत्याचा जाहीर प्रवेश. 5,000 गाड्यांच्या ताफेसहित हजारो कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल. भगवे झेंडे ठाकरेंचा जयजयकार आणि गुलाल उधळत हजारो गाड्या घेऊन हे कार्यकर्ते मातोश्रीच्या दारी आलेले आहेत आणि जाहीर प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आता जो काही विजय मुंबई महानगरपालिकेत होणार आहे त्याची प्रचिती आहे असं म्हणावं लागेल. नेमकं काय झालं, कोणत्या नेत्याने जाहीर प्रवेश केला हे आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बघा, महानगरपालिका जिंकण्यासाठी सगळे पक्ष कसोटीने प्रयत्न करत आहेत. भाजपने केंद्रातून राज्यातून सगळीकडे सत्तेतून प्रयत्न केले आहेत. आर्थिक असो वा सगळंच काही नियंत्रण आपल्याकडेच असावं असं भाजपला वाटत आहे. परंतु मुंबईतील जे काही गेल्या 30 वर्षापासून ठाकरेंची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर आहे आणि मुंबई ठाकरेच पाहिजे असं जे काही सगळीकडे म्हटलं जातं, त्याचप्रमाणे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष किती जागा जिंकणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईत मोठं इन्कमिंग व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या 1 ते दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक बडे नेते यांनी प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वेळी राज आणि उद्धव एकत्र झाल्याने मुंबईतील मराठी माणूस सुखावलेला आहे आणि मुंबई जर मराठी माणसाला ताठ मानाने उभी पाहायची असेल तर ठाकरे बंधूशिवाय पर्याय नाही हे सर्वांना माहिती आहे. कारण एकनाथ शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. त्यांच्याकडे जर शिवसेना पक्ष आणि चिन्ह असले तरी मात्र ज्यांचं जे काही काम करायची पद्धत आहे ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या ज्या काही इशाऱ्याने चालतात, त्यामुळे त्यांच्याकडे जर मुंबई दिली तर गुजरात दार्जिलिंग सरकारचं सर्व जे काही उद्योग धंदे आहेत ते सर्व गुजरातला जोडले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत मराठी माणूस ठेवायचा असेल तर ठाकरेशिवाय पर्याय नाही असं म्हणत भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणी सदस्य असलेले राज्याचे प्रदेश संघटक असलेले सुशील जाशीन यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून त्यांना जे काही साथ देत आहे त्यांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हेच मराठी माणसाचे कायवरी आहेत.